ज्याला आरक्षण त्याला धंद्यासाठी बिनव्याजी कर्ज, ते 2017ला त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी वेगळं केलं आणि आरक्षण नाही आहे अशांनासुद्धा आरक्षण असल्यानंतर मिळणाऱ्या सगळ्या सुविधा दिल्या. निम्मी फी सरकार भरायला, ओबीसीची निम्मी फी सरकार भरतं, ज्यांना ओबीसी नाही त्यांची फी म्हणजे एका बाजूने आरक्षण देऊच, त्याप्रमाणे दिलंही 17ला, तोपर्यंत जे ओबीसी ना ते मराठ्यांना, अशी फक्त घोषणा न ठेवता एकन एक गोष्ट, हॉस्टेल, विदेशातली स्कॉलरशिप, मग महाज्योतीसारखी, सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, अशा एकन एक गोष्टी आपण केल्या. आरक्षणही दिलं, टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं, सरकार बदललं, नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही, त्यामुळे ते आधी स्टे मिळाला, मग गेलं. नवीन सरकार आल्यानंतर म्हणजे उद्धवजी सरकार गेल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेने 10% आरक्षण दिलं. या 10% आरक्षणाला टिकवण्यासाठीची सगळी कायदेशीर लढाई आपण लढतो. आता असं असताना अशा घटना घडणं हे मनाला वेदना देणार आहे. मी मराठा समाजाला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या आहेत, त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे, आत्महत्या करणं हा मार्ग नाही. आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या कुटुंबाची सगळी वाताहत लावतो. ते माझं आव्हान आहे. आता ज्या एका मुद्द्याला 10% आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलक अजूनही आंदोलन करत आहेत, तो सगळे सोयऱ्याची अधिसूचना. मी आपल्याला ठामपणे सांगतो की 2017ला त्याही विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला. त्या कायद्यामध्ये आणि सगळे सोयऱ्याच्या नोटिफिकेशनमध्ये काहीही फरक नाही. आणि त्यामुळे ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे घाला घालतील अशा प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी 2017ला कायदाच आहे. मी समोर तुमच्या वकिलांना कायदा करणाऱ्यांना घेऊन बसायला तयार आहे. मी काल दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर मुंबईमध्ये ती बैठक करून मग दिल्लीला गेलो. 2017चा रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचं एक कलम घ्यायचं, सगळे सोयरे तुम्हाला काय हवं आहे ते घ्यायचं, मॅच होणार. दुसरं घ्यायचं, मॅच होणार. तिसरं घ्यायचं, मॅच होणार. म्हणजे 2017लाच तुम्ही म्हणताय ते इम्प्लिमेंट झालं आहे की जर तुमच्याकडे कुणबी नोंद सापडली तर तुमच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजे काय, तर त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे की सगळे सोयरे हे पितृसत्ताक पद्धतीने पित्याकडून येतात. म्हणजे आजोबा, पंजोबा, मग वडील, मुलगा, माझा चुलत भाऊ. आता तो जर आपल्याला सगळे सोयऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाही आहे, अशा प्रकारची नोंद ज्याची सापडते त्याला दाखला देण्याचा नंतर व्हेरिफिकेशनचा आपल्याकडे आधीच कायदा आहे. सोपं व्हावं म्हणून रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला आहे. तर ओबीसी आणि मराठा ओबीसी समाज, मराठा समाज का म्हणताय ते माझ्यासारख्या क्लॅरिटी असणाऱ्या, स्पष्टता असणाऱ्यांना कळतच नाही. माझी हात जोडून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला विनंती आहे की एका टेबलवर बसूया. ओबीसी समाजाने येताना 10 वकील आणायचे, मराठा समाज येताना 10 वकील आणायचे, सरकारने 10 वकील घेऊन बसायचे. आणि असं लक्षात येईल की बा जे आपण मागतो ते मिळालं आहे. तरी आपलं म्हणणं आहे का की बा सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना एकदा काढा, तर त्याची प्रक्रिया चालू आहे, ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही. कारण त्यातून काहीही नवीन देत नाही आहोत, स्पष्टता आणतो फक्त. तर म्हणून आत्महत्यांवर माझं आव्हान आहे की या सगळ्याची स्पष्टता करून घ्यावी. अजून आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये साधारणतः ॲडमिशन्स इतक्या मोकळ्या जातात, त्यामुळे आरक्षणाचा विषय इतक्या स्ट्रिक्टली कठोरपणे इम्प्लिमेंट होत नाही. आर्ट्स सायन्स कॉमर्समधली काही कॉलेजेस त्यांनी आणली की तिथे 10% मराठा आरक्षण नाही. ताबडतोब मी डायरेक्टरला फोन केला देवळांकरांना आणि त्यांना म्हटलं की ते सगळ्या कॉलेजेसवर कारवाई करा आणि आता त्यांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली असताना डिस्टर्ब न करता त्यांना 10% वाढीव द्या आणि सांगा की हे 10% पूर्णपणे तुम्हाला मराठा समाज वापरावं लागेल. ऑन टेबल डिस्कशनने मौली पवार आले, विषय संपला. ऑन टेबल डिस्कशनने हे प्रश्न संपतील. आत्महत्या हे त्यावरचं उत्तर नाही. आता मी आता काय म्हटलं, आता पुन्हा सगळं भाषण करू का? माझं दोघांनाही आव्हान आहे की सगळं गैरसमजातून चाललं आहे, कोणी कोणामध्ये घुसत नाही आहे आणि कायद्यात तसं घुसू देत नाही.
म्हणजे ओबीसी समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सरकार नवीन काही देत नाही. मराठा समाजाच्या हक्काचं काय की त्यांना कुणबी नोंद सापडली तर कुणबी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. ते कुणबी सर्टिफिकेट मिळालं एकाला की आपोआप त्याच्या पितृकडून येणार आहे, वडिलांकडून येणार आहे, आजोबाकडून येणार आहे, पंजोबाकडून येणार आहे, सगळ्यांना मिळणार की नाही मिळणार. तो कायदाच आहे, नवीन कुठे कायदा केलेला आधीचाच आहे. त्यामुळे ओबीसीने गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. आणि मराठा समाजाने सुद्धा आपल्याला कुणबी नोंद सापडल्यानंतर आपल्या नातेवाईकांना मिळणार की नाही थोडं शंका बाळगण्याचं कारण. मुलींच्या शिक्षणाच्या बद्दल वारंवार सरकारने असं म्हटलेलं आहे की आचारसंहितेमुळे GR काढायचा राहिला, अन्यथा मंत्रिमंडळाच्या उपसमितीत निर्णय झाला तो मंत्रिमंडळामध्ये व्हावा लागतो, त्याशिवाय त्याला अधिकृतपणा येणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा गेले 2-3 दिवस त्यांना असं म्हणतो आहे की आचारसंहिता मुंबईमध्ये आहे हे आपल्याला माहिती नसेल, ती 26ला संपणार. त्यामुळे अधिवेशन 10 जूनला होणार होतं, ते 27वर गेलं, आधी 24वर गेलं, मग लक्षात आलं की निवडणूक 26ला, मग 27वर गेलं. त्यामुळे जरी महाराष्ट्रातली आचारसंहिता देशातली आचारसंहिता संपली असली तरी ती मुंबईत पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमुळे आहे, म्हणून हा विषय पेंडिंग आहे. आचारसंहिता संपल्यामुळे हा विषय मार्गी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये मुलीच नाही मुलांनासुद्धा 100% फी माफ असते. ती ॲडमिशन आता सुरू आहे. ज्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग, त्या ॲडमिशन्सला अजून 1 महिना आहे. 27 रणजितसिंह मोहिते पाटलांच्या राजीनाम्याची मागणी झाली आहे, कारण त्यांच्यावर ठपका ठेवला की पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही आहे लोकसभेत. आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे चालते. आमची एक अनुशासन समिती असते, सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात, माझ्या माहितीप्रमाणे रामभाऊ नाईक असतील, बघतो मी. दादा ती त्या समितीकडे गेलेली तक्रार जी आहे त्याची छाननी करते, मग निर्णय होतो. आता ज्यांना असं वाटतंय किंवा आमदार रणजितदादा मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केलं आहे, त्याने ह्या अनुशासन समितीकडे पत्र द्यावं. ही अनुशासन समिती छाननी करेल. ते दोषी असले, मी दोषी असलो, माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. ते दोषी असले त्याच्यावर होईल. हां दादा, अनुभव काय सांगतो दादा तुमचा की असं यापूर्वी कधी घडलेलं आहे का आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली? नाही, त्यावेळेला खूप जणांना कारवाई झाल्या, 6 वर्ष पक्षातून काढून टाकणं वगैरे सगळं झालं आहे. पण त्यासाठी हे बघा, न्याय उशिरा मिळाला तरी चालतो, पण जो दोषी नाही त्याच्यावर अन्याय होण्याचं कारण नसतं. आणि त्यामुळे न्यायालयामध्ये खटले इतके दिवस चालू नये, पण ते इतके दिवस चालण्याचं एक लॉजिक हेही आहे की बा त्या समोरच्या माणसाला थोडा वाव देऊ, नव्याने काहीतरी निष्पन्न होईल. त्यामुळे काळजी करण्याचं कारण आहे. हां, कोल्हापूरच्या आता आहे ना, राज्याच्या अध्यक्षांनी बावनकुळेजींनी 48 लोकसभांना 48 निरीक्षक नेमले. त्या निरीक्षकांनी पूर्ण दिवस प्रवास करावा, त्यातून निष्पन्न होईल. असं ॲडव्हॉक बोलणं हा माझा स्वभाव नाही, त्यामुळे अभ्यास करून बोलू. दादा, संघाने काही सूचना केल्या आहेत, अशी चर्चा आहे की राज्यात केवळ हिंदुत्व चालणार नाही, सोशल इंजिनिअरिंगवर भर द्यावा लागणार आहे. हे तुम्हाला संघाचे नेते कुठे सापडतात मला माहीत नाही. मी संघाचा हार्डकोर स्वयंसेवक आहे, असं अजून माझ्यापर्यंत काही आलं नाही. माझ्यापर्यंत आलं की तुमच्याशी बोलतो. काल दिल्लीमध्ये बैठक झाली, काय चर्चा? साधारण अतिशय चांगलं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकीची तयारी.